हो, अशा काही घटना घडलेल्या आहेत आणि काही ठिकाणी जेव्हा आता मी वास्तू व्हिजिटला गेलेले होते, तर त्या ठिकाणी काय झालं, की काही जणांनी किचनचा जो आपला कोपरा असतो साऊथ ईस्ट, तर या ठिकाणी आपण ज्या वेळेला वास्तुपुरुष निक्षेप करतो, जेव्हा आपण वास्तुशांती करतो तेव्हा काही जणांनी काय केलंय, की त्या वास्तुपुरुषावरती अक्षरशः गॅसचा सिलेंडर ठेवलेला आहे आणि काही जणांनी त्याच्यावरती दगडाचा पाटा ठेवलेला आहे अक्षरशः, की म्हणजे पाटा वरवंटा नाही का आपण म्हणतो मसाला वाटतो तो ठेवण्यात आलेला आहे. शिवाय काही जण त्याच्यावरती अडगळ वगैरे सुद्धा ठेवतात. अशा पद्धतीच्या घटना झालेल्या आहे. तर परिणामी काय होतं, की वास्तुपुरुष जो आपला आहे तो वास्तूचं रक्षण करणारा आहे आणि ह्याच्यावरती जेव्हा अशा पद्धतीचं काहीतरी जडत्व येतं तर साहजिकच आहे की वास्तूमध्ये त्या परिवारामध्ये वाद होणं. आता नॉर्मली वाद प्रत्येक परिवारामध्ये होतच असतात, परंतु जेव्हा अशा पद्धतीच्या घटना घडतात की त्याहीपेक्षा वरच्या लेवलवरती जाऊन वादविवाद होणं, की ते वाद विकोपाला जाणं, की भांडणं होणं, जे आपण काही उच्च लेवलवरती होणं, तर या पद्धतीच्या त्या घटना संभवतात की याला आपण म्हणतो की वास्तुपुरुषाचा दोष लागला. तर अशा पद्धतीच्या घटना घडतात. त्यामुळे काळजी घ्यायची की आपल्या किचनमध्ये साऊथ ईस्ट या डायरेक्शनमध्ये, वास्तूच्या साऊथ ईस्ट या डायरेक्शनमध्ये आपण जेव्हा वास्तुपुरुष निक्षेप करतो तर त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं अडगळ किंवा जड वस्तू येणार नाही याची काळजी घ्यायची. ठीक आहे. हां, असं पण आपण करू शकतो. त्यामुळे सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये वास्तूचे दोष क्लिअर व्हायला मदत होतात.